पहलगामवरचा हा जो हल्ला आहे अतिरेक्यांचा तो काश्मीरमध्ये गेल्या अनेक काळामध्ये झालेल्या हल्ल्यांपैकी सर्वात भीषण हल्ला आहे. कारण तो थेट पर्यटकांवर केला गेला आणि तो हल्ला केल्यानंतर तिथे केंद्रीय गृहमंत्री गेले, पंतप्रधानांनी आपला सौदी अरेबियातला दौरा आटोपता घेऊन ते परत आलेत. आज आता संध्याकाळी बैठकही होतीये दिल्लीमध्ये आणि त्या बैठकीनंतर याच्यावरच्या उपाययोजना म्हणजे अर्थातच रिटालिएशन किंवा प्रत्युत्तर देण्याचा विचार केला जाईल. आज सगळी माध्यमं दाखवत आहेत किंवा वाहिन्या दाखवत आहेत की भारत चोख प्रत्युत्तर देणार, चोख प्रत्युत्तर देणार किंवा पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक होणार वगैरे. तर मला असं वाटतं की अशा प्रकारच्या ज्या कारवाया असतात म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये असेल किंवा एखाद्या शेजारी देशावरच्या हल्ल्याचा विषय असेल, ह्या गोष्टी अशा जाहीर करून केल्या जात नाहीत. त्यामुळे आजची बैठक झाल्यानंतर सुद्धा त्याच्यातनं याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल एवढंच आज मेंटेन केलं जाईल असं मला वाटतं. आणि हा हल्ला जो आहे तो भ्याडच हल्ला आहे आणि पर्यटकांवर केलेला आहे आणि हे देशाच्या आंतरिक सुरक्षेसमोरचं देखील आव्हान आहे. त्याचं कारण असं की काश्मीरमध्ये 370 कलम काढल्यानंतर तिथे पर्यटकांची गर्दी आली होती, त्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे काश्मीर हे भूलोकीचं नंदनवन आहे ही प्रतिमा परत तयार होताना त्याला कुठेतरी खीळ घालण्यासाठी हा हल्ला केला आहे. मात्र त्या भागातले हल्ले गेल्या काही काळामध्ये कमी झाले होते. या हल्ल्यामुळे एक भीतीची लाट पर्यटकांमध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळे सरकारला चोख किंवा कठोर उपाययोजना कराव्या लागतील हे निश्चित. नरेंद्र मोदींनी आत्ता सौदी अरेबियाचा दौरा त्यांनी अर्धा टाकून परत आले. आज संध्याकाळी बैठक आहे आणि त्या बैठकीनंतर म्हणजे त्याच्यामध्ये संरक्षण मंत्री असतील, गृहमंत्री असतील, पंतप्रधान असतील आणि त्यातनं काय उपाययोजना करायच्या ते ठरवतील. पण चोख हल्ला करायचा म्हणजे एखादा रस्त्यावरचा नागरिक म्हणतो उठून पाकिस्तानवर बॉम्ब टाका, तर असं डिप्लोमसीमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्याच्यानंतर शेजारी राष्ट्रांच्या असलेल्या संबंधांमध्ये अशा गोष्टी लगेच केल्या जात नाहीत. आणि दुसरी गोष्ट, जसं एखाद्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये हा ऐत्यावेळेचा विषय असेल असं सांगता येत नाही, ऐत्यावेळेचा विषय हा ऐत्यावेळी असतो, तसं एखाद्या देशावर करायचा हल्ला किंवा एखाद्या अतिरेकी कारवाईचं दिलं जाणारं चोख प्रत्युत्तर जे काय असतं ते काय असं सांगून देतात नाही उद्या आम्ही तुमच्यावर हल्ला करू म्हणून, की बुधवारी हल्ला करतो, रात्री 8 वाजता हल्ला करतो. काय लग्नाचा मुहूर्त नाही आहे ना. त्यामुळे त्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल म्हणजे काय ते येत्या काही दिवसात आपल्याला कळेल. आणि त्याच्यासाठी आपण म्हणजे माध्यमही दाखवतात आता पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, अमका स्ट्राईक, तमका स्ट्राईक. तर ही सगळी ऑपरेशन जी असतात ती कोर्ट किंवा अशी गुप्त असतात. ते काय असं जाहीर करून करत नाही, ते काय लग्न करत नाही आहेत. तो हल्ला करणार, हल्ला करणार किंवा चोख प्रत्युत्तर देणार म्हणजे काय तर अतिरेक्यांना धडा शिकवणार, त्यांच्या मागे असलेल्या शक्तीत त्यांना धडा शिकवणार. तो धडा काही सांगून शिकवला जात नाही, पण धडा शिकवू एवढंच सांगितलं जाईल. हेच मी मगाशी बोललो की आज जी बैठक होईल त्याच्यानंतर त्याचं चोख प्रत्युत्तर देऊ आणि याच्या मागे परपेट्रेटर्स ऑफ द क्राईम म्हणजे या गुन्ह्यामागे असलेले लोक त्यांनाही बरोबर शिक्षा देऊ, योग्य शिक्षा देऊ आणि अशी शिक्षा देऊ की त्यांना कायमची अद्दल घडेल आणि पुन्हा धाडस होणार नाही काश्मीरमध्ये त्यांनी असं काय प्रकार करण्याचं. अशा प्रकारचं आज सरकारकडनं सांगितलं जाईल असं मला वाटतं. उत्तर काय दिलं जाईल हे बघायला आपल्याला काही दिवस थांबायला लागेल. असं लगेच उद्या उठलं आणि उत्तर दिलं असं होणार नाही.